त्याच्यामध्ये संभाजी महाराज खूप बदनाम केलं होतो. तर कसं तरी मला वाटतं नंतर बंद केलं नाटक. त्या नाटकामध्ये महाराजांना बदनाम केल्यामुळे आणि इथं कुठे काळजाला फटका बसतो ना, जो माणसाने वाघाचा जबडा पाडला, वाघाचा जबडा पाडलं, इतका बलवान 16 वर्ष सगळे भाषा आलो झालेला माणूस, आणि आज त्या माणसाला बदनाम करायचं फक्त स्वतःच्या स्वार्थाकरता. तर तुम्हाला काय म्हणतो आपण, तुमचे सगळे पाप वगैरे केले म्हणून त्याला बदनाम करायचं. आज या देशामध्ये नाही, या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे विचार आहे ना, आजही अमेरिका, व्हिएतनाम हे सगळे नाही गरमी गावे, ते सगळे महाराजांचे विचार आजही घेतात. आणि म्हणून आम्हाला गर्व आहे की आम्ही त्या समाजात जन्माला आलो. हा आमचा अभिमान आहे. ज्या माझ्या मावल्या बसल्या ना जिजाऊच्या लेखी सगळ्यात, या लेखीला सगळे अधिकार त्या काळात 350 वर्षापूर्वी जिजाऊने दिले. ज्या वेळेला सैन्य मागल्यानंतर सती बळजबरी घालायचे ना, ती सतीची प्रथा कोणी बंद केली असेल तर जिजाऊ महासाहेबांनी बंद केली. आणि म्हणून त्या काळापासून प्रथा बंद झाली आणि मग महिलांना समानतेचा अधिकार मिळाला. आणि ती परंपरा पुढे शाहू फुले आंबेडकरांनी चालवली. शाहू महाराजांनी सर्वांना बरोबर घेतलं. जर शिवाजी महाराजांनी बालाबरीचा घेऊन जे संघर्ष केला ना, युद्ध केलं, शिवाजी महाराज कोणाचे दुश्मन नव्हते, मुसलमानांचे कोणाचे, मी सगळं वाचला इतिहास, ते कोणाचे दुश्मन नव्हते. पण आजच्या परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम हे ते सगळे जातीयवाद करून आपल्या संघर्ष मारायचा आणि मूळ प्रश्नाला हातच घालायचं नाही. बेकारीचं सावट किती मोठे. आता माझ्यासमोर मला म्हणजे कन्या भेटली, ते म्हणजे मी बिझनेस करते. आपल्या समाजामध्ये बिझनेस करणारे किती लोक आहे, फार थोडे मोठ्या मोठे लोक आहे. व्यापार हा आपल्याला माहितीच नाही. आपण पैसे कमवायचे आणि कोणाला घालायचे, व्यापारात पडत घालायचे. आजही मी आमच्या व्यायाम शाळेत मुलं येतात, तुला काय व्हायचं विचारलं का, म्हणतात मला पोलीस व्हायचं, मला मिलिटरीत जायचं. पण हे काही आधी काय असं म्हणायचं का मला IAS व्हायचं, IPS व्हायचं, असं हे काही म्हणत नाही ना. हे म्हणण्याकरता, जिगर तयार करण्याकरता आपल्या समाजामध्ये हे तुमचं काम आहे आयांचं, तर आपल्या मुलाच्या मनामध्ये घातलं पाहिजे, तो अधिकारी झाला पाहिजे, तर हा समाज घडवण्याचा तुला काम येणार आहे. हे आपले जे आमदार, खासदार, मंत्री बिंत्री फक्त सह्या करतात. आपल्या ज्या पॉलिसी आहे सगळ्या कोण तयार करतं, आपलं शिक्षण पद्धत कोण तयार करतं, हे जे IAS IPS तयार करतात आणि मग ते आपल्याला लागतात. आता पण हिंदी करता भांडण चालू आहे, ते कारण तेच आहे ना, लागतंय ना. तिकडे कर्नाटकला जा, गुजरातला, तुम्हाला एक पण पाठी दिसणार तुम्हाला. मी आता गुजरातला गेलो होतो, सगळ्या गुजराती पाठी होत्या, एक पण मराठी किंवा हिंदी पाठी नव्हती, सगळे गुजराती बोलायचे. मला तात्पर्य सांगायचं, ती कोणाची नाही घेत.